तामिळनाडूत भाजपला मोठा धक्का, अण्णामलाईंचा राजीनामा, नव्या पक्षाची चर्चा. नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज. तामिळनाडूच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचा दक्षिण भारतातील सर्वात आक्रमक आणि चर्चित असलेला चेहरा म्हणून ओळखले जाणारे अण्णामलाई यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. वृत्तानुसार अण्णामलाई यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे राजीनामा सादर केला असून त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली आहे. माजी IPS अधिकारी असलेल्या अण्णामलाई यांनी 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि काही वर्षातच तामिळनाडू भाजपचा चेहरा बनले. राज्यात भाजपचा जनाधार वाढवण्यात त्यांनी मोठी भूमिका मानली जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पक्ष नेतृत्वासोबत त्यांचे मतभेद वाढल्याच्या चर्चा सुरू होत्या. विशेषतः AIADMK सोबत भाजपनं पुन्हा केलेल्या युतीवर अण्णामलाई नाराज होते. तामिळनाडूत भाजपनं स्वतंत्र ताकद निर्माण करावी अशी त्यांची भूमिका होती, पण केंद्रीय नेतृत्वानं युतीचा मार्ग स्वीकारल्यानं मतभेद आणखी तीव्र झाल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अण्णामलाई यांनी पक्ष नेतृत्वाला 5 पाणी पत्र देत स्वतःचा राजकीय मार्ग निवडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काही वृत्तांमध्ये त्यांनी स्वतंत्र प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरू केल्याचाही दावा करण्यात आला. दुसरीकडे भाजप नेतृत्वानं मात्र अण्णामलाई यांना थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं समोर आलंय. अमित शहा, BL संतोष आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आल्याचं वृत्त आहे. जर अण्णामलाई यांनी खरोखरच भाजपला रामराम ठोकला तर तो तामिळनाडूमधील भाजपसाठी मोठा धक्का मानला जाईल. कारण गेल्या काही वर्षात पक्षाला राज्यात मिळालेली ओळख आणि आक्रमक राजकीय शैली यामागे अण्णामलाई हेच प्रमुख चेहरा होते. आता सर्वांच्या नजरा अण्णामलाई यांच्या पुढच्या निर्णयाकडे लागल्यात. ते भाजपमध्येच राहणार की नव्या राजकीय पक्षासह नवीन इनिंग सुरू करणार, याचे उत्तर येत्या काही दिवसात मिळण्याची शक्यता आहे.